नमस्कार मित्रांनो, आपण अतिशय सोप्या पद्धतीमध्ये इंग्रजी व्याकरण शिकणार आहोत। इंग्रजी व्याकरणामध्ये आपण पाहिलेले आहे की टेन्सचे एकूण मेन प्रकार प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। त्यामधील आज आपण प्रेझेंट टेन्स याविषयी माहिती घेणार आहोत। प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, वर्तमान काळ। सध्या स्थितीमध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या असतात ते प्रेझेंट टेन्समध्ये वर्तवलं जातं। तर आपण याविषयीची डिटेल माहिती घेणारच आहोत। मित्रांनो, प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 सब टाइप्स आहेत। पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याला चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ। असे वर्तमान काळाचे एकूण 4 उपप्रकार आहेत। त्यापैकी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स याविषयीची डिटेल्स माहिती पाहूया। पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ। साधा वर्तमान काळाचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता, क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर असतो कर्म। अशा प्रकारचा फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला सब्जेक्ट काय असतो हे पाहूया, त्यानंतर वर्ब काय असते ते पाहूया आणि ऑब्जेक्ट काय असतात ते पाहूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण पाहणार आहोत। तुम्हाला हा सिंपल वाटेल, परंतु काही विद्यार्थी यामध्ये इंग्रजी व्याकरणाला घाबरतात, इंग्लिश या विषयाला घाबरतात। त्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे। म्हणजेच या ठिकाणी आपली सिरीज चालू आहे टेन्सपासून। मग या ठिकाणी आपण सब्जेक्ट पाहूया। इंग्रजी व्याकरणामध्ये एकूण सब्जेक्ट्स किती आहेत, तर 8 आहेत। कोणकोणते आहेत सब्जेक्ट बघा या ठिकाणी, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे, असे एकूण 8 सब्जेक्ट्स आहेत। क्लिअर आहे। मग या 8 सब्जेक्टविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। याच्या व्यतिरिक्त आता ही साठी म्हणजेच तो म्हणजेच मुलगासाठी एखाद्या वेळेस राम येऊ शकतो, रमेश येऊ शकतो। क्लिअर आहे। शी साठी मीरा येऊ शकते, कोणत्याही मुलीचे नाव येऊ शकते, ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। म्हणून ह्यालाच पर्सनल प्रोनाउन देखील म्हणतात। हे एकूण 8 सब्जेक्ट आहेत। क्लिअर आहे। मग या ठिकाणी 8 सब्जेक्टपैकी आय आणि वी याला फर्स्ट पर्सन असे म्हणतात। फर्स्ट पर्सन का म्हटलं जातं, कारण आय म्हणजे स्वतः आणि वी म्हणजेच आम्हीमध्ये देखील मी आहे समाविष्ट, म्हणून या ठिकाणी आय आणि वी याला फर्स्ट पर्सन असे म्हणतात। त्यानंतर यू आणि यू याला सेकंड पर्सन असे म्हणतात। सेकंड म्हणजेच काय, आपण उद्देशून जर दुसऱ्याला बोलतो। यू म्हणजेच काय, तू, यू हॅव टू राईट, म्हणजे आपण त्यांना दुसऱ्यांना काही जे काही गोष्टी बोलतो त्याला आपण सेकंड पर्सन असे म्हणतो। आता या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, हा यू म्हणजे काय आणि हा यू म्हणजे काय। पहिला यू हा सिंग्युलर आहे आणि दुसरा यू हा प्लुरल आहे। क्लिअर आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। नंतर ही, सी, इट आणि दे हे जे 4 आहे त्याला थर्ड पर्सन असे म्हणतात। क्लिअर आहे। फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन। क्लिअर। त्यानंतर आपण बघूया वर्ब। आता वर्ब काय असतो, ॲक्शन वर्ब। ॲक्शन म्हणजेच काय, की ज्या शब्दावरून एखादी क्रिया समजते त्याला वर्ब असे म्हणतात। उदाहरणार्थ आपण पाहूया, रीड आहे। रीड म्हणजे वाचन करणे, बरोबर आहे। रीड हा एक वर्ब आहे। रीड म्हणजेच वाचन करण्याची तो क्रिया करत असल्यामुळे रीड हा वर्ब आहे। राईट हा देखील वर्ब आहे। गो हा देखील वर्ब आहे। क्रियादर्शक जे शब्द असतात त्यांना वर्ब असे म्हणतात। क्लिअर आहे। पण या ठिकाणी वन आहे म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप आहे। मग या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, आता या ठिकाणी आपण पाहूया, गो फर्स्ट फॉर्म, गो सेकंड, वेंट सेकंड फॉर्म, त्यानंतर गॉन थर्ड फॉर्म आणि त्यानंतर फोर्थ फॉर्म आहे गोईंग। मोस्टली चौथ्या रूपाला ING प्रत्यय लागतो। गो, वेंट, गॉन आणि गोईंग। क्लिअर आहे। उदाहरणार्थ आपण दुसरा एक वर्ब बघूया, प्ले आहे। सेकंड फॉर्म देखील प्लेचं प्लेड होतो, थर्ड फॉर्म देखील प्लेचं प्लेड होतो आणि फोर्थ फॉर्म होतो प्लेचं प्लेइंग। क्लिअर आहे। इन दिस वे ईच अँड एव्हरी वर्ब हॅव इज 4 डिफरंट फॉर्म्स।
ओके, अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू टेक अ वर्ब. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचे पहिले रूप असल्यामुळे आपल्याला क्रियापदाचे पहिले रूपच घ्यायचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर शेवटचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. कर्म हा इंग्रजीमध्ये वाक्याच्या शेवटीच असतो. क्लिअर आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आपण पाहूया. मित्रांनो उदाहरण पाहूया. आय राईट अ लेटर आहे, मी पत्र लिहितो. क्लिअर आहे. आपण जर मराठी व्याकरणामध्ये बघितलं, ज्या वाक्याच्या शेवटी फक्त तो, त, त म्हणजेच तची सिरीज कोणती असली तर तो साध्या वर्तमान काळाचं वाक्य असतो. म्हणजेच आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो, हा सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मित्रांनो तुमच्याजवळ वही ठेवा, जेणेकरून व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या नोट्स बनवू शकता. बघा या ठिकाणी आय राईट अ लेटर हा एक उदाहरण आहे. आता या ठिकाणी आय हा काय आहे, सब्जेक्ट आहे. क्लिअर आहे. म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, त्यानंतर व्हर्ब आहे फर्स्ट फॉर्म राईट, राईट हा फर्स्ट फॉर्मचा व्हर्ब घेतला, त्यानंतरचा रिमेनिंग जो काही सेंटेन्स आहे अ लेटर हा या वाक्यातील कर्म आहे. म्हणजेच आय राईट अ लेटर. या वाक्यानुसार आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स काय लक्षात ठेवू शकतो, तर वाक्याच्या सुरुवातीला हा कर्ता असतो, नियम 1. क्लिअर आहे. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप असते, त्यानंतर वाक्याच्या शेवटी हे कर्म असते, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच जेव्हा सब्जेक्ट ही, सी, इट यालाच आपण काय म्हणत होतो, थर्ड पर्सन. काय म्हणत होतो, थर्ड पर्सन आहेत. ही, सी आणि इट असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा हमखास. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे सामान्य वर्तमान काळामधील, म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये. या ठिकाणी उदाहरण बघूया. जर वाक्य असेल ही राईट अ लेटर होऊ शकतो का, नाही, कारण ही हा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. ही मुळे या ठिकाणी क्रियापदाला कोणता प्रत्यय दिलेला आहे, ईएस. ही राईट्स अ लेटर. क्लिअर आहे. परंतु आपण फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनमध्ये क्रियापदाला फर्स्ट फॉर्म दिलेला आहे आणि त्याला कोणत्याच प्रकारे यस किंवा ईएस प्रत्यय लावलेला नाही. अगदी त्याचप्रमाणे आता या ठिकाणी सब्जेक्ट 8 बघितले, कोणकोणते, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. एवढे झालं म्हणजे संपलं का, नाही. या ठिकाणी ही साठी एखाद्या मुलाचं कोणतेही नाव असू शकतो. ही हा मुलगा आहे म्हणजे त्याला क्रियापदाला देखील यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा सब्जेक्ट सी येईल किंवा एखाद्या मुलीचं नाव येईल, नीता, शीता, रेश्मा, अगदी त्याप्रमाणे क्रियापदाला देखील यस किंवा ई प्रत्यय लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी उदाहरण बघितलेलं आहे, सीता सिंग्स अ सॉन्ग. सीता सिंग अ सॉन्ग होईल का, नाहीच, कारण या ठिकाणी सीता ही शी आहे. शी हा सब्जेक्ट असल्यामुळे या ठिकाणी हा सिंग्स हा क्रियापद आहे, या क्रियापदाला यस प्रत्यय लावलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपण साध्या वर्तमान काळाचा, जे की नेहमी MPSC असो की स्पर्धा परीक्षा असो त्यावर या भागावर प्रश्न विचारतात, तो भाग आपण बघूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये या त्रिकालबाधित सत्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. आता बघा या ठिकाणी त्रिकालबाधित सत्य यालाच काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल ट्रूथ. आता युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच काय, त्रिकालबाधित सत्य म्हणजेच काय, एखादी गोष्ट कायमस्वरूपी सत्य आहे, त्याला कोणीही खोडू शकत नाही किंवा बदलू शकत नाही, त्याला त्रिकालबाधित सत्य असे म्हणतात. बघा या ठिकाणी एखादी त्रिकालबाधित वाक्य आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, 2 and 2 makes 4, isn't it? या ठिकाणी 2 आणि 2 मिळाल्यानंतर किती मिळेल, 4. याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो काय, अजिबात होऊ शकत नाही, कारण हा सेंटेन्स काय आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजेच त्रिकालबाधित सत्य आहे. क्लिअर आहे. म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे असते. क्लिअर आहे. त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण बघूया, वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. आपल्याला माहिती आहे
पाणी हा किती अंश सेल्सिअसला उकळतो? 100 अंश सेल्सिअसला. आता या ठिकाणी 70 अंश सेल्सिअसला उकळतो का? नाहीच. 80ला पण नाही, 90ला पण नाही. तर कन्फर्म 100 अंश सेल्सिअस जेव्हा पाण्याचं टेम्परेचर वाढेल त्याच वेळेस ते बॉईल होईल, वॉटर बॉईल होईल. म्हणून हा वॉटर बॉईल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस हा कोणतं वाक्य आहे? युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालबाधित सत्य आहे. आता यामध्ये तुम्ही जर हा फॉर्म्युला जर शोधत बसाल तर ते चुकणार आहे. म्हणून या त्रिकालबाधित सत्याच्या वाक्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज होणार नाही. कारण जोपर्यंत आपण त्रिकालबाधित सत्य आहे का हे पडताळलं आणि तो जर कन्फर्म असेल तर तो डोळे झाकून त्रिकालबाधित वाक्य असल्यामुळे हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य आहे. त्यानंतर एक उदाहरण बघूया. द अर्थ मूव्स राउंड द सन. क्लिअर आहे. सूर्याभोवती अर्थ काय होतो? मूव्ह होतो. सूर्याभोवती अर्थ मूव्ह होतो. हा त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून जेव्हा त्रिकालबाधित वाक्य सत्याचा असतो तर तो वाक्य हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा असतो. क्लिअर आहे. आता त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. त्यानंतर दुसरा रूल आहे, जर नियमित क्रिया घडत असेल, उदाहरणार्थ जी क्रिया नियमित घडते किंवा सरावाची असते, तसेच जी क्रिया काही ठराविक कालावधीनंतर नियमित घडते अशा सातत्य दर्शवणाऱ्या क्रिया ह्या साध्या वर्तमान काळाच्या सांगितलेल्या असतात. आपण या ठिकाणी नियमपाठ अजिबात करायचे नाहीत. त्रिकालबाधित सत्याचं वाक्य असेल तर तो सरळ सिंपल प्रेझेंट टेन्सला करा. त्यानंतर जर दिलेल्या वाक्यामध्ये डेली, युजली, एव्हरीडे, जनरली, ऑकेजनली, वीकली अशा प्रकारचे शब्द असतात तर तो वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचा असतो. मग तो वाक्यामध्ये ॲम येऊ द्या, इज येऊ द्या, काहीही येऊ द्या, पण जर त्या वाक्यामध्ये डेली, युजली, एव्हरीबडी, जनरली आणि ऑकेजनली असेल तर तो वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचा असतो. या ठिकाणी आपण एक 2 उदाहरण पाहूया. बघा या ठिकाणी सी रीड्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन असेल तर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी रीड्स हा यस प्रत्यय लावलेला आहे. सी रीड्स न्यूजपेपर डेली. म्हणजेच एखादी गोष्ट जर सातत्याने म्हणजे नेहमी होत असेल तर ती सिंपल प्रेझेंट टेन्स असते. तर ती काय करते की डेली न्यूजपेपर वाचन करते. सातत्यदर्शक आहे, नियमित आहे, म्हणून हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि या वाक्यामध्ये डेली हा शब्द असल्यामुळे हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य आहे. त्यानंतर दुसरा बघूया. राम युजली रीड नॉव्हेल. राम हा युजली काय करत असतो? नॉव्हेलच रीड करतो. त्याला स्टोरी किंवा पोएम रीड करण्याची आवड नाही. क्लिअर आहे. राम युजली रीड्स, सॉरी या ठिकाणी येस प्रत्यय लावायचा आहे. राम युजली रीड्स नॉव्हेल. मग या दिलेल्या वाक्यामध्ये युजली हा शब्द आलेला असल्यामुळे हा वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सविषयी संपूर्ण माहिती समजलेली असावी अशी मी आशा करतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओखाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा. थँक्यू.